पुढे थोडीशा बातमीकडे भटके विमुक्त समाजासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यासाठी भटके विमुक्त समाजासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आता राज्यामध्ये कुठेही रेशन मिळणार आहे। भटके विमुक्त समाजासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, भटके विमुक्त समाजासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय, सविस्तर तपशील। नक्कीच आपण बघितलं भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध करण्याचा प्रलंबित असलेल्या सुमारे 15 मागण्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले। या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना देखील दिल्या आणि भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या बैठकीत भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांचे तर राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि यामध्ये आपण बघितलं राज्यात कुठेही भटके विमुक्त समाजाला राशनिंग हे मिळणार आहे आणि आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिबिर आयोजित देखील करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत आणि जात प्रमाणपत्र, आधार कार्ड 15 मागण्यावरती या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण आपण बघितलं तर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय, म्हणजे भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रॅशनिंग हे आता मिळणार आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।